ब्लाऊजच्या गळ्याची उंची 8.5 इंच आणि रुंदी 2.5 इंच आहे. तर त्या पद्धतीने मी बॉक्स करून घेतला आहे. त्यानंतर वरतून 4 इंचावरती एक मार्क केला आहे. तिथून खाली आडव्या रेषेत एक 1.5 किंवा 2.5 इंचचा एक पॉईंट मार्क करा आणि तिथून गळ्याला त्रिकोणी आकार द्या. आणि जी आपण 4 इंचवरती एक पॉईंट मार्क केला होता तो पॉईंट शोल्डरच्या बाजूने तिरक्या रेषेत आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. अस्तरचा गळा मी कट करून घेतला आहे आणि कमरेमध्ये आता अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेते. तर त्याच पद्धतीनं आपल्याला गळा पण लगेच जॉईन करून घ्यायचा आहे. नमस्कार, मी प्रगतीज कॉर्नरमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी एक सोपी आणि सुंदर पॅचवर्क ब्लाऊजची अनेक डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहे खूप सोप्या पद्धतीने. यामध्ये मी कॅनव्हासचाही वापर करत नाही आहे, पेपरचा वापर करत नाही आहे, फक्त ब्लाऊज पीसचा जो काठ असतो त्याचा वापर करून इथं मी डिझाईन बनवत आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. गळा पण इथं जॉईन करून झाला आहे. आता गळ्याचा जो पार्ट आहे मेन फॅब्रिकचा तो इथं मी कट करून टाकते. आता मी इथं पायपिंग लावून घेणार आहे. तर नेहमीच मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते मी 1.5 इंचचा कपडा घेते पायपिंगसाठी, तर ते मी कट करून घेते, व्हिडिओमध्ये नाही दाखवलं. आणि तोपर्यंत मी कमरेचा टक्स पण मारून घेते. कमरेचा टक्सची उंची ही 4 इंच ठेवली आहे आणि गळ्यापासून 1.5 इंच अंतर सोडून टक्स आपण तयार करून घेणार आहे. आता बॅक पार्ट तयार झाला आहे. आता आपल्याला इथं डिझाईन तयार करायची आहे. तर जसं मी पहिल्यांदा मार्क करून घेतलं होतं तिरक्या रेषेमध्ये, तसंच तीच डिझाईन आपल्याला परत एकदा मार्क करून घ्यायची आहे. आणि जे काठ जो उरला होता ब्लाऊज पीसचा तो त्या पद्धतीने कट करून तिरका कट करून व्यवस्थित बसतो की नाही शोल्डरच्या पार्टला ते बघून व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ते आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला तो पार्ट मी जॉईन करून घेते. आणि यावरती आता आपल्याला पाइपिंग करायची आहे. अगोदर मी काठ जॉईन करून घेतला, त्यानंतर पाइपिंग करते. त्यामुळे काय होईल, काठाचे जे दोरे वगैरे निघतात ते निघणार नाहीत. वरतून जॉईन केला तर परत आपल्याला त्याला करावं लागलं असतं. त्यासाठी मी इथं अगोदर पाइपिंग करून घेते. काठ जॉईन केल्यानंतर 1.5 इंचची पाइपिंगसाठी मी तिरक्या पट्ट्या कट करून घेते आणि त्या जॉईन करून पाइपिंग करते. परफेक्ट पाइपिंग कशी करायची हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझे तुम्ही दुसरे व्हिडिओ बघू शकता, चॅनलवरती अपलोड आहेत. आता याला कट देऊन घ्यायचं आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं रेडीमेड पाइपिंग पण वापरू शकता, आणखीन छान लुक देईल. त्यानंतर हे जे आपण काठ लावले होते त्यावरती मी गोल्डन कलरची अशी लेस लावून घेते. जसं ब्लाऊज पीस आणि साडी वगैरे वेगवेगळ्या कलरमध्ये जर असतील तर तुम्ही त्या पद्धतीने लेसचा वापर करून छान डिझाईन देऊ शकता. माझ्या साडीमध्ये स्काय ब्लू कलर होता तर त्या पद्धतीची मी लेस वापरते. गोल्डन आणि स्काय ब्लू कलरची लेस मी इथं वापरते. साईडला मी गोल्डन कलरची लेस लावली होती म्हणून गळ्याला आता मी या कलरची लेस लावून घेते पूर्ण गळ्याला. तर माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत ब्लाऊजच्या डिझाईनचे आणि अगदी सोप्या आणि पटकन होतील अशा डिझाईन मी दाखवलेल्या आहेत. तर तुम्ही चॅनलवरती नक्की जाऊन पाहू शकता. त्यानंतर मला खालचा पार्ट जो आहे तो थोडासा खुला वाटत होता म्हणून मी अशा पद्धतीने परत इथं लेस लावून घेतली. तर अगदी सोपी डिझाईन दाखवली आहे. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.